नमस्कार. नेहमी चटणी आणि सांबार बरोबर इडली आणि डोसा खायचा आता कंटाळा येतो कधी-कधी. मग त्यासाठी उपाय म्हणून मस्त पोडी मसाला आज आपण तयार करणार आहोत. साहित्य आणि कृती सोबतच सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंद आचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती छानपैकी 10 मिनिटं सतत हलवत भाजून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी चण्याची डाळ मी भाजायला घेतलेली आहे. ती 2 मिनिटं भाजून घ्यायची आहे. त्यामध्ये पुन्हा अर्धी डाळ मी काय केलेली अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ती पण छान भाजून घ्यायची आहे. ते 10 मिनिटं छान खरपूस मंद आचेवर भाजून घेतली. त्यामध्ये अर्धी वाटी पुन्हा मी तीळ टाकलेलं आहे. साधारणतः 5 मिनिटं ते सगळं भाजून घेतलेलं आहे. ते काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर मी पुन्हा कढई मंद आचेवरती ठेवली. त्यामध्ये एकदम थोडंसं तेल मी टाकलेलं आहे आणि आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कढीपत्ता आणि मिरची घेऊ शकता. मी थोडासा कढीपत्ता, 3 लाल तिखट घेतलेले आहेत मिरच्या, त्या छान भाजून घेतलेल्या आहे. साधारण 2 मिनिटं भाजायला वेळ लागतो. हे सगळं आता थंड करून घ्यायचं आहे. मग आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. आधी मी काय केलेलं आहे, लाल मिरची आणि कढीपत्ता जो भाजलेला होता तो आधी वाटून घेतलेला आहे. तो बारीक करून घेतल्यानंतर जे डाळी आणि तीळ भाजलं होतं ते आता मी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. काश्मीरी लाल आहे, ते कलर येण्यासाठी मी घेतलेलं आहे. थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान असं फार बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे. सुंदर असा खमंग पोळी मसाला आपला तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.